तरुण भारत नागपूर दिनांक 12 जुलै 2022. आंतरराष्ट्रीय अणुतून साकारले ब्रह्मांड. लेखक वसंत गणेश काणे. खनिज तेलांचे साठे काही मोजक्या देशातच आढळून येत असल्यामुळे ते देश सर्व जगाला वेठीस धरताना आपण आजवर पाहत आलो आहोत. हे देश आपल्या लहरीनुसार तेलाचं उत्पादन अचानक पुरेशा प्रमाणात करण्याचं थांबवतात. त्यामुळे बाजारात खनिज तेलाचा तुटवडा निर्माण होतो आणि भाव कडाडतात. गरजू देशांना वाढलेल्या भावाने खनिज तेल खरेदी करावंच लागतं आणि याचा परिणाम त्यांचे आर्थिक अंदाजपत्रक कोलमडण्यात होतो. तेल उत्पादक देशांपैकी बरेच देश एका केंद्रीय संघटनेचे सदस्य आहेत. ही संघटना तेलाचा जो भाव ठरवते त्यापेक्षा कमी दराने कुणीही तेल विकू नये असा या संघटनेचा नियम आहे. त्यामुळे ही संघटना ठरवेल त्या दरानेच सदस्य देशांना तेल विकावं लागतं. कधीकधी तेलाची मागणी ऋतुमानानुसार कमी होते. अशा वेळी भाव पडू नयेत आणि बाजारात तेल पडून राहू नये म्हणून देखील खनिज तेल कमी प्रमाणात उपसून हे देश भाव पडू देत नाहीत. युक्रेन युद्धानंतर तर खनिज तेलाचा प्रश्न अधिकच चिघळलाय. निसर्गातील विरळ म्हणजे रेअर मूलद्रव्य. निसर्गात काही एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य अतिशय विरळ रेअर प्रमाणात सापडतात. त्यांना विरळ किंवा रेअर म्हणजे अतिशय कमी प्रमाणात आढळणारी मूलद्रव्य असं नाव आहे. सध्या तंत्रक्षेत्रात आणि विज्ञान क्षेत्रात जी क्रांती घडून आली आहे त्या क्रांतीत विरळ मूलद्रव्यांचा वापर करूनच उत्तम गुणवत्ता असलेली यंत्र, संयंत्र, अवजारं, उपकरणं, वाहनं आणि वस्तू तयार करता येत असल्यामुळे यांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विरळ मूलद्रव्य पुरवणारे देश खूपच कमी आहेत. खनिज तेलाच्या बाबतीत जशी काही देशांची मक्तेदारी आहे ती एक वेळ कमी म्हणावी लागेल इतक्या कमी संख्येत विरळ मूलद्रव्य उत्पादन करणारे देश आहेत. त्यातही चीनचा क्रमांक पहिला आहे. एक वेळ तर अशी होती की जगाला आवश्यक असलेल्या विरळ मूलद्रव्यांचा 90% पुरवठा एकटा चीनच करीत असे. या बाबीची जाणीव होताच अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियासारखे काही देश खडबडून जागे झाले आणि त्यांनी हा प्रश्न युद्ध पातळीवर हाताळायला सुरुवात केली आणि चीनची मक्तेदारी 90%वरून 60%पर्यंत खाली आणली. पण तरीही अडवणूक करण्यात तरबेज असलेला चीन आजही विरळ मूलद्रव्यांची 60% गरज भागवतो आहे. ही बाबही गंभीरच म्हणावी अशी आहे. खरं तर भारताचं भूगर्भातील विरळ मूलद्रव्यांचे साठे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त आहेत. भूगर्भातील विरळ मूलद्रव्यांचे साठे हिशेबात घेऊन जगातील देशांची क्रमवारी लावली तर चीन, रशिया आणि व्हिएतनाम नंतर भारताचा क्रमांक लागतो. जगातला विरळ मूलद्रव्यांचा 4थ्या क्रमांकाचा साठा भारतात असूनही आपण यांच्या पुरवठ्यासाठी इतरांवर स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली असली तरीही जवळजवळ 100% अवलंबून आहोत. ही बाब अस्वस्थ करणारी आहे. आपल्या खनिज मंत्रालयाने 7-8 वर्षांपूर्वी या उणीवेची विशेष गंभीर दखल घेतली असून याबाबत केवळ सरकारी प्रयत्नांवरच अवलंबून न राहता खाजगी भांडवलदारांनीही या क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करावी यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. ही समाधानाची बाब आहे. जगाची गरज भागवण्यास भारत सक्षम. चीन आडमुठा आहे तर रशिया युक्रेनच्या युद्धात गुंतलाय. अशा वेळी भारताने स्वतःची आणि जगाचीही गरज भागवण्यास पुढे येण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन मोदी सरकारने याबाबत महत्त्वाची पावलं उचलण्यास प्रारंभ केलाय. योग्य ती पावलं टाकून भारत स्वतःची विरळ मूलद्रव्यांची गरज तर भागवू शकेलच, याशिवाय जगाची गरजही पूर्ण करू शकेल. इतक्या मोठ्या प्रमाणात भारताच्या भूगर्भात विरळ मूलद्रव्यांचे साठे उपलब्ध आहेत. भारतात विरळ मूलद्रव्यांच्या खनिजांना टॉमिक मिनरल्स या गटात समाविष्ट केलेलं आढळतं. हा खनिजांचा एक विशेष गट असून यातील मूलद्रव्यांचे गुणधर्म इतर सामान्य खनिजातील मूलद्रव्यांच्या गुणधर्मांपेक्षा अगदी वेगळे आणि महत्त्वाचे असतात. युरेनियम आणि थोरियम यांच्या खनिजांसोबतच ही विरळ मूलद्रव्ये आढळून येत असल्यामुळे त्यांना टॉमिक मिनरल्स असं नाव आपण दिलंय. विरळ मूलद्रव्यांचं दुसरं वेगळेपण असं आहे की त्यांचं निसर्गातील प्रमाण तसं पाहिलं तर कमी नाही. या अर्थाने ते रेअर नाहीत आणि त्यांचं खनिजातील प्रमाण म्हणजे कॉन्सन्ट्रेशन विरळ किंवा कमी आहे.
याचा अर्थ असा की खाणीतून समजा 1 टन खनिज बाहेर काढलं तर त्यात 0.001 ग्रॅम म्हणजे 1/1000 ही विरळ मूलद्रव्य असत नाही. अशा खनिजाची मात्र भारतात कमतरता नाही. समुद्र किनाऱ्यावर रेती भरपूर असते. विरळ असली तरी विरळ मूलद्रव्ये त्यात पुरेशी असतात. हा प्रकार डोंगर पोखरून उंदीर मिळावा असा असला तरी त्याला पर्याय नाही. म्हणूनही रेतीच्या वापरावर वर्ष 2016 पासून बंधनं घालण्यात आली आहेत. कारण रेतीत थोरियम सारखं टॉमिक खनिजही आहे, जे जपून ठेवण्यासाठी भरपूर असलेल्या रेतीच्या वापरावर मर्यादा घालणं आवश्यक आहे. तसंच ज्या मॉनोझाईट खडकात विरळ मूलद्रव्य सापडतात ते खडकही भरपूर प्रमाणात भारतात आढळतात. या दोन्हींची आपल्या देशात कमतरता नाही. त्यात विरळ मूलद्रव्यांचं प्रमाण कमी असतं. युरेनियम आणि थोरियमच्या सोबतीने ही बहुपयोगी असलेली विरळ मूलद्रव्ये सापडत असल्यामुळे आजवर भारतात या बाबतीतल्या खाणी फक्त सरकारी मालकीच्या होत्या. भारत सरकारचा 1950 मध्ये स्थापन झालेला मुंबई इथल्या इंडियन रेअर ॲथ्स लिमिटेड आणि केरळ सरकारच्या मालकीचा वर्ष 2001 मध्ये स्थापन झालेला केरळ मिनरल्स अँड मेटल्स लिमिटेड या 2 कंपन्या आहेत. पण यांची उत्पादन क्षमता आणि तांत्रिक क्षमता तसंच त्यातील भांडवली गुंतवणूक क्षमता वाढत्या गरजा लक्षात घेता मर्यादित आहेत. त्यामुळे आपल्याला आयात करण्यावाचून दुसरा मार्गच उरत नव्हता. यावर उपाय म्हणून खाजगी क्षेत्रातून कंपन्या काढून उत्पादन वाढीसाठी आता जोरकस प्रयत्न सुरू झाले आहेत. जटिल आणि जोखमीची प्रक्रिया. खनिज खणून काढणं, नंतर त्यातून ही मूलद्रव्य वेगळी करणं ही एक जटिल आणि वेळखाऊ प्रक्रिया तर आहेच. याशिवाय या उद्योगात सुरुवातीला खूप पैसा ओतावा लागतो, खूप ऊर्जा वापरावी लागते. या मूलद्रव्यांसोबत हलाहलासारखं भयंकर विषारी उपपदार्थ म्हणजे बाय प्रॉडक्ट्सही बाहेर पडतात. हे सगळं पत्करून मूलद्रव्य मिळालं तरी लगेच ते मूळ स्वरूपात न राहता त्याचा ऑक्साईड तयार होतो. त्याचा वापर करायचा झाल्यास ऑक्साईडचं पुन्हा मूलद्रव्यात रूपांतर करून मगच ते उत्पादन प्रक्रियेत वापरता येतं. हा सगळा द्रविडी प्राणायाम आहे खरा, पण मग निर्माण होणारी वस्तू, उपकरण, यंत्र बावनकशी सोन्यासारखं अस्सलतेचा परिचय करून देणारं असतं. आज मी तिला एकूण 17 रेअर अर्थ एलिमेंट्स किंवा विरळ मूलद्रव्य आढळली आहेत. अत्यल्प प्रमाणात आढळणाऱ्या या 17 मूलद्रव्यांची रेअर अर्थ एलिमेंट्सची नावं रसायनशास्त्रांच्या विद्यार्थ्यांना वाचावी आणि लक्षात ठेवावी लागतात. वर्ष 1950 मध्ये आम्हा इंटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना त्यांची नावं लक्षात ठेवणं कठीण वाटायचं. निसर्गात एवढ्या विरळ प्रमाणात आढळणाऱ्या या मूलद्रव्यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यामागचं कारण लक्षात घेण्याचं तेव्हाचं आमचं वय नव्हतं आणि या मूलद्रव्यांचे उपयोगही तेव्हा पुरेसे कळले नव्हते. आपल्यासारख्या सामान्यांनी आतासुद्धा एखाद्या त्रोटक तक्त्यावर नजर टाकून आपली जिज्ञासा पूर्ण करावी हेच बरं, कारण यांची नावं वाचताना डोळ्यांना आणि उच्चारताना जिभेला भरपूर व्यायाम होईल आणि तरीही शेवटी पदरात काही पडणार नाही, ते वेगळंच. तशी युरेनियम, थोरियम, रेडियम यासारखी नावं आपल्या कानांवर पडून पडून आपलीशी झाली आहेत, वाटू लागली आहेत. यातच सामान्य शहाण्याने समाधान मानावं हे चांगलं. मूर्ती लहान असूनही कीर्ती मात्र महान. पण रसायनशास्त्राच्या अभ्यासक्रमात मूलद्रव्यांचं वर्गीकरण सांगितलंय. त्याला पिरियॉडिक टेबल असं नाव आहे. या सारणीत रेअर एलिमेंट्सचं लाईट म्हणजे वजनाने हलके रेअर ॲथ्स आणि हेवी म्हणजे वजनाने जड ॲथ्स असे 2 प्रकार केले आहेत. खूपच कमी प्रमाणात आढळणाऱ्या या भूघटकांचं गुणधर्म किती अचाट आणि अफाट आहेत हे पाहून आश्चर्यचकित व्हायला होईल. आधुनिक वैज्ञानिक आणि तांत्रिक क्रांतीमध्ये या 17 खारींचा वाटा मात्र सिंहाच्या कळपाच्या वाट्या एवढा विशाल आहे. आधुनिक शस्त्रास्त्र, विजेवर चालणारी वाहनं, रिन्युएबल एनर्जीशी संबंधित संयंत्र, उच्च दर्जाची इलेक्ट्रॉनिक उपकरणं, अतिजड वस्तू उचलू शकणारे चुंबक, पवनचक्क्या, रंगीत टीव्ही, लेझर उपकरणं, तांत्रिक आणि यांत्रिक वैद्यकीय उपकरणं, याशिवाय LED बल्ब्स तयार करण्यासाठी या 17 रेअर अर्थ मूलद्रव्यांपैकी कशाकशाचा आणि कसा कसा उपयोग होतो याविषयीचा तपशील या विषयांना वाहिलेल्या ग्रंथांमध्ये आपल्याला सविस्तर, अधिक तपशीलवार आणि बिनचूक स्वरूपात दिलेला आढळेल. सर्वच्या सर्व विरळ मूलद्रव्यांचा वापर पुरता अजूनही मानवाने केलेला नाही. तो ज्या दिवशी होऊ लागेल त्या दिवशी अणूतून अक्षरशः ब्रह्मांड साकारेल. तेव्हा कल्पित वैज्ञानिक कथांमधील चमत्कार राहणार नाहीत. हॅरी पॉटरची छडी आणि विद्युत वेगाने उडणारा झाडू प्रत्यक्षात अवतरलेलाही पाहता येऊ शकेल. पण एकच आहे, दरम्यानच्या काळात मानवाने आपापसात भांडून आणि संहारक अस्त्र बेधडक वापरून मानव वंशच नष्ट होईल असं काही बाई करू नये अशी माफक अपेक्षा निसर्गाने मानवाकडून बाळगली आहे.
आंतरराष्ट्रीय या सदरातील वसंत गणेश काणे यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असे अभ्यासपूर्ण आणि विचारणीय लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारतसोबत. त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.